मोबाईल फोन चोरीला गेल्याने किंवा टाकून गेल्याने अनेक वेळा सिम कार्ड हरवते। या प्रकरणात नवीन सिम कार्ड आवश्यक आहे। पूर्वी नवीन सिम खरेदी करण्यासाठी एखाद्याला दीर्घ प्रक्रियेतून जावे लागायचे आणि त्यासाठी 2 ते 4 दिवस लागायचे, परंतु आता नवीन सिम कार्ड फक्त आधार कार्डवरून तात्काळ उपलब्ध आहे। हे सिम लगेच सक्रिय होते। दरम्यान भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणनुसार एका आधार कार्डवर 18 सिम कार्ड खरेदी करता येतात। यापूर्वी ट्रायच्या नियमांनुसार एका आधार कार्डवर 9 सिम कार्ड खरेदी करता यायचे, पण आता ही संख्या दुप्पट करण्यात आली आहे। अशा परिस्थितीत असे देखील होते की जर तुम्ही तुमची कागदपत्रे एखाद्याला दिली तर तो तुमच्या नंबरवरून सिम खरेदी करतो। अशा वेळी तुमच्या कागदपत्रांचा गैरवापर होऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या कागदपत्रांमध्ये स्पष्टपणे लिहू शकता की तुम्ही ते कोणत्या कामासाठी एखाद्या व्यक्तीला दिले आहे। असे केल्याने त्या कागदपत्रांमधून सिम घेण्याची किंवा कोणतीही फसवणूक होण्याची शक्यता कमी असते। याशिवाय तुमच्या आधार क्रमांकाशी किती मोबाईल नंबर लिंक आहेत हे जाणून घेणेही तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे, जेणेकरून तुम्हालाही कळेल की तुमच्या आधार क्रमांकाचा कुठेही गैरवापर होत नाहीये। आधार कार्डशी किती नंबर लिंक आहेत हे जाणून घेण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे। एका आधार कार्डवर किती क्रमांक सक्रिय आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही त्यांचा सहज मागोवा घेऊ शकता। ट्रॅकिंगसह तुम्ही त्या नावांबद्दल तक्रार देखील करू शकता आणि त्यांना ब्लॉक करू शकता। आधार कार्डशी लिंक केलेले सिम कार्ड ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला https://tafcop.dgtelecom.gov.in/ वर क्लिक करावे लागेल। यानंतर तुम्हाला या वेबसाईटवर दिलेल्या कॉलममध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल। त्यानंतर मोबाईल नंबरवर एक OTP येईल। OTP टाकल्यानंतर तुम्हाला ॲक्शनचा पर्याय मिळेल। या बटनावर क्लिक केल्यानंतर ते सर्व क्रमांक तुमच्या समोर येतील जे तुमच्या आधार कार्डशी लिंक केले जातील। अधिकृत वेबसाईटवर जिथे तुम्हाला आधारवरून लिंक नंबर मिळेल त्याचवेळी त्याच्यासमोर आणखी 3 पर्याय उपलब्ध असतील, ज्यात आवश्यक नाही आणि हा माझा नंबर नाही यापैकी कोणताही मोबाईल नंबर तुमचा नसेल तर धिस इज नॉट माय नंबर वर क्लिक करा आणि तुम्ही हे केल्यावर तुमचा अहवाल आपोआप सरकारपर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर तो नंबर बंद करण्याची प्रक्रिया सुरू होईल। भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण यांच्या नव्या निर्णयानुसार ग्राहकांना फायदा होणार आहे, तसेच होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांवर देखील आळा घालता येणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।